नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन चॅप्टर नंबर 4 पार्ट 3 बघणार आहोत। या अगोदरच्या पार्टमध्ये आपण बेसिक जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन बघितलेल्या होत्या। त्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल याचेही दोन आपण टाइप बघितलेले होते। आजच्या पार्टमध्ये आपण सर्कलच्या संदर्भात कन्स्ट्रक्शन बघणार आहोत। तर आपण सुरुवात करूया। सर्कलच्या कन्स्ट्रक्शन या चॅप्टरमध्ये आपण सर्कलच्या संदर्भात 3 कन्स्ट्रक्शन बघणार आहोत। तर काय दिलेले आहे बघा, कन्स्ट्रक्शन ऑफ टँजेंट टू अ सर्कल, कन्स्ट्रक्शन ऑफ टँजेंट टू अ सर्कल ॲट अ पॉइंट ऑन द सर्कल। यामध्ये आपण 2 टाइप बघणार आहोत। फर्स्ट टाइप काय दिलेला आहे बघा, यूजिंग द सेंटर ऑफ द सर्कल। आपल्याला सर्कलवरच्या पॉईंटमधून सर्कलला टँजेंट काढायची आहे आणि यामध्ये आपल्याला 2 टाइप बघायचे आहे। फर्स्ट टाइप काय दिलेले आहे बघा, यूजिंग सेंटर ऑफ द सर्कल। आता कोणतीही कन्स्ट्रक्शन जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला 2 गोष्टींची गरज असते। कोणत्या त्या 2 गोष्टी? फर्स्ट, आपण ती कन्स्ट्रक्शन करण्यासाठी कोणत्या प्रॉपर्टीचा यूज करणार आहोत ती प्रॉपर्टी आपल्याला माहिती असली पाहिजे आणि कोणती बेसिक कन्स्ट्रक्शन आपण त्या कन्स्ट्रक्शनमध्ये आपण यूज करणार आहोत। तर आता यूजिंग सेंटर ऑफ द सर्कल ही कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपल्याला सर्कलला टँजेंट काढायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्कलचा सेंटर यूज करायचा आहे। तर त्यासाठी आपण इथे कोणती प्रॉपर्टी यूज करणार आहोत बघा, वी शॅल यूज द प्रॉपर्टी दॅट अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट इट्स आउटर एंड इज टँजेंट टू द सर्कल। आपण टँजेंट थेरम बघितलेला आहे 3rd चॅप्टरमध्ये। त्या टँजेंट थेरमचा जो कॉन्व्हर्स दिलेला आहे तो कॉन्व्हर्स आपल्याला इथे यूज करायचा आहे। कोणती लाईन सर्कलला टँजेंट असते? तर जी लाईन रेडियसच्या आउटर एंडमध्ये, बघा ओ हा सर्कलचं सेंटर आहे, ओ पी ही सर्कलची रेडियस आहे आणि पी हा त्याचा आउटर एंड आहे। तर रेडियसच्या आउटर एंडमधून त्या रेडियसला परपेंडिक्युलर असणारी जी लाईन असते ती सर्कलची टँजेंट असते। टँजेंट थेरमचा कॉन्व्हर्स आपण इथे यूज करणार आहोत। त्यानंतर आपण कोणती बेसिक कन्स्ट्रक्शन इथे यूज करणार आहोत? तर बेसिक कन्स्ट्रक्शन आहे, वी विल यूज द कन्स्ट्रक्शन ऑफ ड्रॉइंग परपेंडिक्युलर टू लाईन थ्रू अ पॉइंट ऑन इट। ही बेसिक कन्स्ट्रक्शन आपण सुरुवातीच्या पार्ट 1 व्हिडिओमध्ये बघितलेली होती। ती कन्स्ट्रक्शन आपल्याला इथे करायची। लाईनवरच्या पॉईंटमधून त्या लाईनला परपेंडिक्युलर लाईन कशी ड्रॉ करायची आहे हे आपण बेसिक कन्स्ट्रक्शनमध्ये सुरुवातीला बघितलेलं आहे। ती कन्स्ट्रक्शन आपल्याला इथे यूज करायची आहे। तर आपण आता इथे ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शनसाठी एक्झाम्पल इथे मी लिहिलेलं आहे, कन्स्ट्रक्ट अ टँजेंट टू अ सर्कल with center O and radius 3.5 cm at any point P। सेंटर O दिलेला आहे सर्कलचा, रेडियस 3.5 cm दिलेली आहे। सर्कलवर कुठेही P पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या पॉइंटमधून आपल्याला सर्कलला टँजेंट काढायची आहे। मग आपण 3.5 cm प्रथम सर्कल काढून घेऊया। बघा, ओ हा समजा सेंटर आहे सर्कलचा, आपल्याला रेडियस 3.5 cm घ्यायचे। स्केलच्या साहाय्याने आपल्याला रेडियस मोजून घ्यायचे। 3.5 cm आपल्याला कंपासमध्ये रेडियस घ्यायचे आणि या 3.5 cmचं आपल्याला सर्कल काढायचं आहे। ठीक आहे, 3.5 cm आपण रेडियस घेतले। आपण आता 3.5 cmचं सर्कल काढून घेऊया।
3.5 सेंटीमीटरचा आपण सर्कल काढलेला आहे. सर्कलवर कुठेही आपण पी पॉइंट घेणार आहोत. सपोज या ठिकाणी पी पॉइंट आहे, पॉइंट पी. आता या पी मधून आपल्याला रेडियस ड्रॉ करायचे आणि ही जी रेडियस आहे ती पुढे प्रोड्यूस करायचे, कारण आपल्याला त्या रेडियसच्या आउटर एंडमधून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. आणि त्यासाठी आपण ही जी बेसिक कन्स्ट्रक्शन आहे ती यूज करणार आहोत. त्यासाठी आपल्याला ही रेडियस पुढे एक्सटेंड करायची आहे. मग आपण ओ पी रेडियस काढूया आणि ती आपण पुढे प्रोड्यूस करूया. ओ पी रेडियस ती आपण पुढे एक्सटेंड करतोय. हवी तेवढी पुढे आपल्याला एक्सटेंड करून घ्यायचे. किती सेंटीमीटरचं आपण सर्कल काढलेलं आहे त्यासाठी इथे आपण रेडियस लिहूया. 3.5 सेंटीमीटरचं आपण इथे सर्कल ड्रॉ केलेलं आहे. सर्कलवरती पी पॉईंट घेतला आहे. पी पॉईंटमध्ये रेडियस काढले आणि ती रेडियस पुढे आपण एक्सटेंड केलेली आहे. आता या पी पॉईंटमधून आपल्याला या रेडियसच्या आउटर एंडमध्ये परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आहे. मग त्यासाठी आपण कंपासचा यूज करणार आहोत. कंपासमध्ये कन्व्हिनियंट डिस्टन्स घ्यायचं आहे. तुम्हाला कंपास हँडल करता आलं पाहिजे, कंपास तुम्हाला हाताळता येईल एवढं डिस्टन्स कंपासमध्ये तुम्ही घ्यायचं आहे. ठीक आहे, मी एवढं डिस्टन्स घेतलं, कितीही घेतलं तरी चालेल. आणि या पीच्या राईट साईडला आणि पीच्या लेफ्ट साईडला असे आपल्याला या रेला इंटरसेक्टिंग आर्क काढायचे आहेत. त्या आर्क आपण काढून घेऊयात. त्यानंतर आता लेफ्ट साईडलाही आपण तशीच आर्क करूया. या दोन आर्कच्या मध्ये आपल्याला जो सेगमेंट मिळालेला आहे बघा, हा जो सेगमेंट आपल्याला मिळालेला आहे या सेगमेंटच्या मोर दॅन हाफ डिस्टन्स आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे. बघा हे हाफ डिस्टन्स आहे, हाफपेक्षा थोडं जास्त डिस्टन्स घ्यायचं आहे. आणि एकदा एका आर्कवरती आपल्याला कंपास ठेवायचा आहे आणि अशी एक आर्क काढून घ्यायची. नंतर स्टील पॉइंट दुसऱ्या आर्कवरती ठेवायचा आहे आणि अगोदर जी आपण आर्क केलेली आहे तिला इंटरसेक्टिंग आर्क आपण काढून घ्यायची आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण आता हा जो पॉइंट पी आहे आणि हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे अशा दोन पॉइंटमधून आपण तिथे लाईन ड्रॉ करणार आहोत. मग त्यासाठी आपण इथे स्केलचा यूज करणार आहोत. स्केलच्या साहाय्याने बरोबर ती लाईन तिथे काढून घ्यायची. बघा अशा प्रकारे आपण इथे परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केलेली आहे. ती लाईन परपेंडिक्युलर आहे म्हणून इथे आपल्याला इथे राईट अँगल दाखवावे लागेल. इथे आपण राईट अँगल दाखवूया. तर अशा प्रकारे सर्कलवरच्या पॉईंटमधून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. सर्कलवर कुठेही आपण पॉईंट घेतला तर त्या पॉईंटमधून आपल्याला परपेंडिक्युलर लाईन म्हणजेच आपल्याला टँजंट काढायची असेल तर ती कशी काढायची या कृतीतून आपण इथे शिकलेलो आहोत. तर अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या वहीमध्ये ही कन्स्ट्रक्शन करून बघायची आहे आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेटमध्ये अशाच प्रकारच्या आणखीन काही कन्स्ट्रक्शन आहे त्या पण तुम्ही करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला ही कन्स्ट्रक्शन समजली असेल तर या पुढची कन्स्ट्रक्शन आपण बघूया. इथे आपण बघितलेलं होतं सर्कलवरच्या पॉईंटवरून सर्कलला टँजंट काढायचे आणि त्यामध्ये आपण प्रकार बघितलेला होता यूजिंग सेंटर ऑफ द सर्कल. आता आपल्याला नेक्स्ट कन्स्ट्रक्शनमध्ये काय करायचं आहे, सर्कलवरीलच पॉईंटमधून आपल्याला सर्कलला टँजंट काढायची आहे पण आपल्याला तिथे सेंटर सर्कलचा यूज करायचा नाही. तर बघूया कशा प्रकारे आपल्याला ती कन्स्ट्रक्शन करायची आहे. विदाउट यूजिंग सेंटर ऑफ द सर्कल. तर ही कन्स्ट्रक्शन करण्यासाठी
आपल्याला इथे कोणती प्रॉपर्टी यूज करायची आहे? टँजंट सेकंड अँगल थेरम. टँजंट सेकंड अँगल थेरम ही प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची आहे. थर्ड चॅप्टरमध्ये ही प्रॉपर्टी आहे, परंतु आपण ही प्रॉपर्टी शिकलेलो नाही आहे. कोविड-19मध्ये जो सिलेबस रिड्यूस झालेला आहे त्यामध्ये ही प्रॉपर्टी पण रिड्यूस केलेली आहे. परंतु आपल्याला कन्स्ट्रक्शनसाठी ती प्रॉपर्टी यूज करायची आहे. तर थोडक्यात तुम्हाला काय ती प्रॉपर्टी आहे मी तुम्हाला इथे डायग्रॅमच्या साहाय्याने दाखवतो. बघा इथे काय दिलेलं आहे. एक अँगल आहे. अँगलची एक साईड सर्कलला टच करते आणि दुसरी एक साईड सर्कलला इंटरसेक्ट करते. म्हणजे एक साईड टँजंट आहे आणि दुसरी साईड सेकंड आहे. ठीक आहे. तर टँजंटने सेकंडशी केलेला जो अँगल असतो, बघा हा जो अँगल आहे, समजा त्या अँगलला आपण नाव देऊया अँगल ABC. तर टँजंटने सेकंडशी केलेला जो अँगल आहे या अँगलचं मेजर त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या हाफ असतं. म्हणजेच मेजर अँगल ABC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क AXB. हा टँजंट सेकंड थेरम आहे. तर अशाच प्रकारे आपण एक थेरम आपण बघितलेला होता. समजा इथे पॉइंट असेल P, सर्कलवर एक पॉइंट दिलेला आहे. आता P या पॉइंटशी आपण पॉइंट A आणि पॉइंट B जर जॉईन केले तर आपल्याला इथे एक अँगल मिळतोय. हा कोणता अँगल आहे? इन्स्क्राइब्ड अँगल आहे. तर ह्या इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजर, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आपण बघितलेला आहे. इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजर किती असतं? हाफ ऑफ मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क. मग ह्या इन्स्क्राइब्ड अँगलने ही आर्क इंटरसेप्ट केलेली आहे. हाफ ऑफ मेजर आर्क AXB. आता ही जी दोन स्टेटमेंट आहेत, या दोन स्टेटमेंटचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसतंय? त्यांच्या राईट साईड इक्वल आहेत, म्हणजेच त्यांच्या लेफ्ट साईड इक्वल होतील. तर अशा प्रकारे हे जे दोन अँगल्स आहेत हे काय आहेत? कॉन्ग्रुअंट आहेत. आपल्याला या प्रॉपर्टीचा उपयोग इथे आपल्याला विदाउट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कलला टँजंट कशी ड्रॉ करायची आहे तिथे आपल्याला यूज करायचे आहे. तर त्यासाठी इथे एक्झाम्पल काय दिलेले बघा. कन्स्ट्रक्ट अ सर्कल ऑफ एनी रेडियस. कोणत्याही रेडियसचं सर्कल ड्रॉ करायचं आहे. टेक एनी पॉईंट C ऑन इट. त्याच्यावर C हा पॉईंट घ्यायचा आहे. कन्स्ट्रक्ट अ टँजंट टू द सर्कल विदाउट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल. तर आता ही प्रॉपर्टी तुम्हाला समजलेली असेल. टँजंटशी सेकंडने केलेला जो अँगल आहे तो अल्टरनेट जो सेगमेंट आहे, बघा इथे दोन सेगमेंट तयार होतात. हा एक सेगमेंट आणि हा दुसरा सेगमेंट. ओके. तर हे एकमेकांचे अल्टरनेट सेगमेंट आहेत. टँजंटने सेकंडशी केलेला अँगल हा अल्टरनेट सेगमेंटमध्ये तयार झालेल्या अँगलशी इक्वल मेजरचा असतो. बरोबर. हे टँजंट सेकंड थेरममध्ये दिलेलं आहे. आपण जरी थेरम शिकलेलो नसलो तरी तुम्हाला हे इथे समजलेलं असेल. तर आपण आता ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन करून घेऊया. कोणत्याही रेडियसचं सर्कल आपल्याला इथे ड्रॉ करायचं आहे. कंपासमध्ये कितीही रेडियस घ्यायची आहे आणि त्या रेडियसचं सर्कल आपल्याला ड्रॉ करायचं आहे. बघा एनी रेडियसचं सर्कल आपल्याला इथे ड्रॉ करायचं आहे. कोणत्याही रेडियसचं सर्कल आपण इथे ड्रॉ केलं. आता आपल्याला काय करायचं आहे? सर्कलवर कुठेही पॉईंट घ्यायचा आहे आणि त्या पॉईंटला नाव द्यायचं आहे C. समजा इथे आपण सर्कलवर C पॉईंट घेतला आहे आणि आता काय करायचं आहे बघा. पॉईंट C मधून एक सर्कलची कॉर्ड काढून घ्यायची. पॉईंट C मधून काय करणार आहे आपण? सर्कलची कॉर्ड काढून घेणार आहोत
मग आपण इथे कॉर्ड काढूया. ओके. आणि त्या कॉर्डला आपण नाव देऊया कॉर्ड CD. ठीक आहे. आता C आणि D या दोन पॉईंट व्यतिरिक्त सर्कलवर आपण आणखीन एक पॉईंट घेऊया. समजा तो पॉईंट असेल P. P आणि C, P आणि D आपल्याला जॉईंट करायचे आहे. मग ते पॉईंट आपण इथे जॉईंट करून घेऊया. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता इथे बघा, ही आपल्याला लाईन जी आहे हिला आपण नाव देऊया लाईन L. लाईन L इथे टँजंट आहे. या टँजंटने या सेकंडशी केलेला जो अँगल आहे, हा जो अँगल आहे टँजंटने सेकंडशी केलेला अँगल हा अल्टरनेट सेगमेंटमध्ये तयार झालेल्या अँगलशी इक्वल मेजरचा असतो. बरोबर. हे दोन अँगल इक्वल मेजर्स असतात टँजंट सेकंड अँगल थेरम या थेरमनुसार. मग आपल्याला इथे जो अँगल आहे तेवढ्याच मेजरचा अँगल आपल्याला C जवळ तयार करायचा आहे कंपासच्या साहाय्याने. ठीक आहे. मग कंपासच्या साहाय्याने अँगल आपल्याला तयार करायचा असेल तर आपण काय करतो, स्टील पॉईंट त्या अँगलच्या व्हर्टेक्सवर ठेवतो. कंपासमध्ये कन्व्हिनियंट डिस्टन्स घ्यायचं आहे. तुम्हाला कंपास हँडल करता आलं पाहिजे एवढं डिस्टन्स घ्यायचं आहे. आणि आपल्याला त्या अँगलच्या दोन्ही साईडला इंटरसेक्टिंग आर्क काढून घ्यायचे. ठीक आहे. कंपासमध्ये तेच डिस्टन्स ठेवायचं आहे आणि जिथे आपल्याला कॉन्ग्रुअंट अँगल काढायचा आहे त्या पॉईंटवरती कंपासचा स्टील पॉईंट ठेवायचा आहे आणि तशाच प्रकारे आपल्याला एक आर्क काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आपण इथे आर्क काढून घेतली. आता अगोदर आपण जी आर्क काढलेली आहे त्या आर्कच्या दोन साईडचे जे अँगलचे दोन साईडचे जे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे आर्क आणि अँगल, त्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमधलं डिस्टन्स कंपासमध्ये ॲक्युरेट घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ॲक्युरेट डिस्टन्स घेतल्यानंतर आता तेवढ्याच डिस्टन्सवरती आपण C या व्हर्टेक्सजवळ आपण कॉन्ग्रुअंट अँगल काढणार आहोत. तर इथे अगोदर जी आर्क केलेली आहे तिला इंटरसेक्टिंग आर्क आपण इथे काढणार आहोत. ठीक आहे. अशा प्रकारे आपण इंटरसेक्टिंग आर्क काढली. आता हा जो पॉईंट C आहे आणि हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे दोन आर्कचा, त्यातून जाणारी आपल्याला लाईन काढायची आहे. मग आपण त्यासाठी इथे स्केल घेऊया आणि स्केलच्या साहाय्याने आपल्याला इथे लाईन ड्रॉ करायची आहे. तर अशा प्रकारे आपण इथे टँजंट काढलेली आहे. बघा, ही टँजंट, ही सेकंड. टँजंटने सेकंडशी केलेला जो अँगल आहे तो इथे अल्टरनेट सेगमेंटमध्ये तयार झालेल्या अँगलशी कॉन्ग्रुअंट आपण काढलेला आहे. खालच्या बाजूलाच बघा, इथे आपण जो अँगल काढलेला आहे ह्या अँगलशी कॉन्ग्रुअंट अँगल खालच्या बाजूला आपल्याला काढायचा आहे, इकडे वरती काढायचा नाही. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला मुलं इथे वरच्या बाजूला करतात. तर ही मिस्टेक ही कन्स्ट्रक्शन करताना करायची नाही आहे. तर अतिशय सोपी कन्स्ट्रक्शन आहे. इथे आपण सेंटरचा यूज केलेला नाही आहे. विदाऊट यूजिंग सेंटर आपण ही कन्स्ट्रक्शन केलेली आहे. अतिशय सोपी कन्स्ट्रक्शन आहे. तुम्हाला ती नक्कीच समजली असेल. तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये अशा प्रकारची कन्स्ट्रक्शन काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रॅक्टिस सेटमध्ये आपण अशा प्रकारच्या काही कन्स्ट्रक्शन आणखीन बघणार आहोत. आता त्यानंतर आपण इथे सर्कलवरील दोन पॉईंटमधून सर्कलला कन्स्ट्रक्शन कशी काढायची याच्या दोन कन्स्ट्रक्शन आपण बघितल्या. आता नेक्स्ट कन्स्ट्रक्शनमध्ये आपण सर्कलच्या एक्सटेरियर पॉईंटमधून
सर्कलला टँजंट कशा काढायच्या ती कन्स्ट्रक्शन बघणार आहोत. तर आपण नेक्स्ट कन्स्ट्रक्शन बघूया. काय दिलेलं आहे बघा. टू कन्स्ट्रक्ट टँजंट्स टू अ सर्कल फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड द सर्कल. सर्कलच्या आउटसाइडच्या पॉईंटमधून आपल्याला सर्कलला टँजंट काढायची आहे. तर त्यासाठी आपण इथे कोणती प्रॉपर्टी यूज करणार आहोत? कोणत्याही कन्स्ट्रक्शनसाठी प्रॉपर्टी आणि बेसिक कन्स्ट्रक्शन या दोघांची आवश्यकता असते. तर इथे आपण प्रॉपर्टी यूज करणार आहोत. अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. ही प्रॉपर्टी आपण इथे यूज करणार आहोत. अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज राईट अँगल. आणि त्यासोबत आपण आणखीन एक प्रॉपर्टी इथे यूज करणार आहे, ती म्हणजे टँजंट थेरम. टँजंट थेरमचाही आपण इथे आधार घेणार आहोत. आणि अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल इज राईट अँगल ही प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर बेसिक कन्स्ट्रक्शन कोणती यूज करायचे? परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट ही बेसिक कन्स्ट्रक्शन आपण पार्ट 1 मध्ये केलेली आहे, ती आपल्याला इथे यूज करायची आहे. तर त्यासाठी इथे एक्झाम्पल काय दिलेले बघा. ड्रॉ ए सर्कल विथ सेंटर O अँड रेडियस 2.5 सेंटीमीटर. O सेंटर आणि 2.5 सेंटीमीटर रेडियसचं एक सर्कल ड्रॉ करायचं आहे. टेक अ पॉईंट P ॲट अ डिस्टन्स 7.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. काय करायचं आहे? सेंटर O पासून 7.5 सेंटीमीटर डिस्टन्सवर P पॉईंट घ्यायचा आहे. कन्स्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल फ्रॉम पॉईंट P. या P मधून सर्कलला आपल्याला 2 टँजंट काढायच्या आहेत. मग आता इथे या टँजंट आपण कशा काढणार आहोत बघा. समजा हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असेल. या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमधून जर आपण इथे रेडियस काढले बघा, ही रेडियस असेल, ही रेडियस असेल, तर इथे हे समजा सर्कल आहे. आपल्याला काय करायचं आहे? AP आणि PB या टँजंट आपल्याला या छोट्या सर्कलला काढायचे आहेत. त्यासाठी हे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. मग पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा. त्या जर टँजंट असेल तर टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. मग आपण काय शिकलेलो आहे? जर आपण OP डायमीटरचं सर्कल काढलं बघा, OP डायमीटरचं सर्कल काढलं तर आपल्याला पॉईंट A आणि पॉईंट B मिळेल. OP डायमीटरचं सर्कल म्हणजेच OAB हा काय असणार आहे? इथे इन्स्क्राइब्ड अँगल असणार आहे सेमी सर्कलमधला. आणि सेमी सर्कलमधला इन्स्क्राइब्ड अँगल राईट अँगल असतो, हे आपण बघितलेलं होतं. मग हे जे 2 पॉईंट आहेत पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, हे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मिळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? OP डायमीटरचं सर्कल ड्रॉ करायचं आहे. OP डायमीटरचं सर्कल आपण ड्रॉ केलं तर आपल्याला छोट्या सर्कलला त्या टँजंट कुठे टच करणार आहे ते पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आपल्याला मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल ही प्रॉपर्टी इथे यूज करायची. मग आपण प्रथम काय करणार आहोत? O सेंटर आणि 2.5 सेंटीमीटर रेडियसचं सर्कल ड्रॉ करणार आहोत. O इज सेंटर. कंपासमध्ये 2.5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. 2.5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आपल्याला 2.5 सेंटीमीटर कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचं आहे आणि आपल्याला 2.5 सेंटीमीटर डिस्टन्सचं सर्कल काढून घ्यायचं आहे. .5 सेंटीमीटर. ओके. आता स्केलच्या साह्याने 7.5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आपल्याला पॉईंट P घ्यायचा आहे.
7.5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आपण इथे पॉईंट पी घेतलेला आहे. 7.5 सेंटीमीटर डिस्टन्स. ठीक आहे. आता आपल्याला ओ पी डायमीटरचं सर्कल काढायचं आहे. ओ पी डायमीटर म्हणजे ओ पीच्या हाफ रेडियस घ्यायचे. मग आता 7.5च्या हाफ डिस्टन्स घेण्यासाठी आपल्याला त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावा लागेल. परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला ओ पीचा काढायचा आहे अर्ध डिस्टन्स मिळण्यासाठी. मग त्यासाठी ओ पीच्या अप्रॉक्सिमेट मोर दॅन हाफ डिस्टन्स आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे. मग आपण या ओ पीच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेतलं आहे. आणि मग एकदा वरती ओ पीच्या एकदा वरती आणि खाली अशा आर्क आपल्याला काढून घ्यायचे आहेत. सुरुवातीच्या आर्क मोठ्या आल्या तरी चालतील. नंतर कंपास पी वरती ठेवायचा आहे आणि अगोदर आपण ज्या आर्क केलेल्या होत्या त्यांना इंटरसेक्टिंग आर्क काढायचे आहे. या दोन आर्कचे जे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहेत या दोन पॉइंटमधून आपल्याला इथे लाईन ड्रॉ करायची आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण इथे ओ पीचा काढलेला आहे म्हणून आपण तिथे 90 डिग्री काढलेला आहे. त्या पॉइंटला आपण नाव देऊया. समजा पॉइंट असेल तो एम. कंपासमध्ये पी एम एवढं डिस्टन्स घ्यायचं आहे. एम हा सेंटर आणि पी एम एवढी रेडियस घेऊन आपल्याला सर्कल काढायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण सर्कल काढून घ्यायचं आहे. तर हे जे मोठं सर्कल आहे या छोट्या सर्कलला जिथे इंटरसेक्ट होतं त्यांना आपण ए आणि बी नाव देऊया. आता ए आणि बी मधून आपल्याला सर्कलला टँजेंट काढायचे आहेत. त्या टँजेंट आपण काढून घेऊया. बी मधून आपण टँजेंट काढूया. तर अशा प्रकारे सर्कलच्या एक्सटेरियर पॉईंटमधून आपण सर्कलला अशा प्रकारे दोन टँजेंट काढलेले आहेत. टँजेंट काढून झाल्यानंतर सेगमेंट ए पी आणि सेगमेंट बी पी हे जे दोन टँजेंट सेगमेंट आहे त्यांची लेंथही मोजून आपल्याला लिहायची आहे. टँजेंट काढून झाल्यानंतर हे जे दोन सेगमेंट आहेत सेगमेंट ए पी आणि सेगमेंट बी पी यांची लेंथ आपल्याला मोजून लिहायची आहे. सेगमेंट ए पी इज इक्वल टू लेंथ बी पी इज इक्वल टू जी काही तुमची लेंथ येईल ती लेंथ इथे मोजून लिहायची. दोन्ही सेगमेंटची लेंथ सेम येते. या संदर्भातला तुम्ही एक थेरम शिकलेला आहात आणि त्या थेरमनुसार अशा प्रकारे या दोन्ही टँजेंट सेगमेंटची लेंथ इक्वल येते. तुम्हाला ही कन्स्ट्रक्शन समजलेली असेल. तुम्ही तुमच्या वहीमध्ये ती करून बघायची आहे. आणि अशा प्रकारे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेटमधले या सर्कलच्या संदर्भात ज्या कन्स्ट्रक्शन आहेत त्या आपण बघणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. थँक्यू.